नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इंग्लिशचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज त्यावरच्या प्रश्नांची उत्तर कशी लिहायची आणि समरी रायटिंग कशी करायची यावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. भावांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊया झटपट पटापट पुढे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, जर का तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आला, प्रश्न क्रमांक 4 ए, प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, एक पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजवरच्या प्रश्नांची उत्तर. आता इथे ऑलरेडी एक पॅसेज दिलाय, त्याच्यावरचे काही प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, ते आपण बघून घेऊयात. त्याच्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी असतात. A1, A2, A3, A4, A5. जशा ऍक्टिव्हिटी आपल्या सीन पॅसेज मध्ये असतात, टेक्स्च्युअल पॅसेज मधल्या असतात, तशाच ऍक्टिव्हिटी इथे आपल्याला दिल्या जातात. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो तसाच असतो, फक्त पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो. आता इथं मला काय दिलंय, पहिला जो ए प्रश्न आहे A1. आता बघा A1 जो प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. आता आपल्याला इथं हे सेंटेन्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत पॅसेज वाचून. तर पॅसेज पण वाचू, पण त्याआधी सेंटेन्स बघूयात काय आहेत. सचिन वॉज बर्न ऑन, सचिनचा जन्म कधी झाला. सचिन इज डिवोटेड ऑफ द डायटी, सचिन बाबा कुठल्या देवाला कुठले देव जे आहेत त्यांना जवळचे वाटतात. ही वॉज ट्रेंड अंडर द एबल गायडन्स ऑफ, ते कोणाच्या गायडन्सच्या अंतर्गत शिकलेले आहेत, म्हणजे त्यांचे गुरु कोण. ही मेड डेब्यूट ऑन, त्यांनी त्यांच्या खेळाची सुरुवात कधी केली. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे या पॅसेजमध्ये मिळतील. आता पॅसेज आपण जर वाचला तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील, की बघा, द सचिन रमेश तेंडुलकर हू वॉज बर्न ऑन 24 एप्रिल 1973. तर म्हणजे इथं बर्न ऑन काय बाबा, 24 एप्रिल 1973. मग इथं तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर येईल, की बाबा 24 एप्रिल 1973, 24 एप्रिल एप्रिल 1973 झाला. हा झाला जन्मदिवस, संपला विषय, याचं उत्तर मिळालं. पुढे बघा, सचिन इज अ डिवोटी ऑफ द डायटी. आता या ठिकाणी बघू, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघा इथे कुठेतरी मिळेल शेवटी. बघा, डिवोटी ऑफ द डायटी गणेशा, मग इथं गणेशा येईल त्या प्रश्नाचं उत्तर. इथं हा जो आपला दुसरा प्रश्न होता त्याचं उत्तर काय येईल बाबा, आपल्याकडे गणेशा, म्हणजे इथं उत्तर येईल तुमचं गणेशा. ही वॉज ट्रेन अंडर द एबल गायडन्स ऑफ. आता आपण पॅसेज वाचू, समजून घेऊ. कारण काय माहितीये का, हा पॅसेज नीट वाचा, नीट समजून घ्या. कारण याचाच आपल्याला नंतर काय करावं लागतंय, समरी लिहावी लागते. आपण पहिला पॅसेज नीट वाचू. बघा, सचिन रमेश तेंडुलकर हू वॉज बर्न ऑन 24 एप्रिल 1973 इन मुंबई इज अ फॉर्मर इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर अँड फॉर्मर कॅप्टन ऑफ द इंडियन नॅशनल टीम. म्हणजे हे काय बाबा, इथं ही इज असलं पाहिजे. ही इज वगैरे राहिलं इथं लिहायचं. ही इज ते काय होते बाबा, क्रिकेटर होते आणि ते त्याचबरोबर ते कॅप्टन सुद्धा होते भारतीय टीमचे त्या काळातल्या. ही इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन ऑफ ऑल टाईम अँड ऑफ्टेन रिफरेड ॲज द गॉड ऑफ क्रिकेट बाय इंडियन क्रिकेट फॉलोअर्स. भारतीय क्रिकेट फॉलोअर्सनी त्यांना गॉड ऑफ क्रिकेट ही पदवी दिलेली आहे. त्या ठिकाणी हा गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. ही मेड हिज डेब्यूट ऑन 15 नोव्हेंबर 1989. 15 नोव्हेंबर 1989 ला त्यांनी खेळायला सुरुवात केली. पहिला त्यांची मॅच जी होती ती अगेन्स्ट पाकिस्तान. बाबा बघा, अगेन्स्ट पाकिस्तान, पाकिस्तान विरुद्ध इन कराची ॲट द एज ऑफ 16. 16व्या वर्षी क्रिकेटमधला पहिला सामना त्यांचा झाला. पहिला म्हणजे पहिली सुरुवात जी आहे क्रिकेटची त्यांनी 16व्या वर्षी केली आणि पाकिस्तान सोबत 15 नोव्हेंबर 1989 ला पहिली मॅच ते खेळले. डेब्यूट केला म्हणजे पहिली मॅच ते खेळले. ही इज द ओनली प्लेयर हॅव टू स्कोर 100 इंटरनॅशनल सेंचुरीज अँड ओनली वन प्लेयर कंप्लीट मोर दॅन 30,000 रन इन इंटरनॅशनल क्रिकेट. ते एकमेव असे खेळाडू आहे की त्यांनी टेस्ट आणि वन डे क्रिकेट दोन्ही मिळून जवळपास 100 सेंचुरीज मारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 30,000पेक्षा जास्त रन केलेला एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. ओके. ही वॉज ट्रेन अंडर द एबल गायडन्स ऑफ रमाकांत आचरेकर सर. त्यांचे गुरु कोण होते, रमाकांत आचरेकर सर. ही रिसीव्ह द अर्जुना अवॉर्ड, त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळाला 1994 मध्ये. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड मिळाला 1997 मध्ये. पद्मश्री अँड पद्मभूषण, हे पण पद्मविभूषण बघा, पद्मश्री अँड पद्मविभूषण हे सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत 1999 आणि 2008 मध्ये. आणि फोर्थ अँड सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, म्हणजे पद्मश्री आणि पद्मविभूषण हे फोर्थ आणि सेकंड, म्हणजे याचा अर्थ पद्मश्री जो आहे तो चौथा पुरस्कार आहे भारतामध्ये, 4 नंबरच्या रँकिंगचा पुरस्कार आहे. आणि त्याच्यानंतर पद्मविभूषण हा जो आहे तो 2 नंबर रँकिंग वाला आहे. आणि त्याच्यानंतर ही वॉज अल्सो अवॉर्डेड टू द भारतरत्न हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया इन 2013.
बघा लक्षात घ्या म्हणजे भारतरत्न हा अवॉर्ड जो आहे तो भारताचा सर्वोच्च अवॉर्ड तो त्यांना 2013 साली मिळाला. आता बघा इथे आपल्याला माहिती आहे या काही प्रश्नांची उत्तरं म्हणजे पॅसेज न वाचता वाचता तुम्ही लिहू शकता. ही वॉज ट्रेन्ड अंडर द एबल गाईडन्स ऑफ रमाकांत आचरेकर सर आणि ही मेड डेब्यूट. त्यांचा डेब्यूट कधी झाला बाबा? त्यांच्या खेळाची सुरुवात कधी झाली? तर इथं आपल्याकडे आहे 15 नोव्हेंबर 1989. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा पॅसेज वाचून त्याची उत्तरं तुम्ही लिहू शकताय. पुढचा एक प्रश्न आहे कंप्लीट द वेब वेब डायग्राम. वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. याच्यात काय दिलंय, की अवॉर्ड्स दॅट सचिन रिसीव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करियर. त्यांचं क्रिकेट करियर सुरू असताना त्यांना कुठले-कुठले अवॉर्ड मिळाले. क्रिकेट करियर सुरू असताना बरं का. भारतरत्न हा अवॉर्ड जो आहे, तो क्रिकेट करियर संपल्यानंतर मिळालेला आहे. त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर. पण क्रिकेट करियर सुरू व्हायच्या अगोदर मिळालेले अवॉर्ड कुठले? एक अर्जुन अवॉर्ड तुम्ही लिहू शकता बाबा त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर दुसरा अवॉर्ड कुठला? राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड हे लिहू शकताय. त्याचबरोबर पद्मश्री अवॉर्ड आणि पद्मविभूषण अवॉर्ड या 4 अवॉर्डची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतील. तर एकदम ईझी आहे मित्रांनो. तुम्ही नीट जर पॅसेज वाचला, तर तुम्हाला पटकन या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. तिसरा जो प्रश्न आहे तो व्होकॅब्युलरीशी रिलेटेड असतो. जसं की या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचे समानार्थी शब्द. डेब्यूट म्हणजे काय बाबा? डेब्यूट म्हणजे पहिला परफॉर्मन्स. आपण मगाशी म्हटलं डेब्यूट म्हणजे फर्स्ट परफॉर्मन्स. त्याच्यानंतर रिसीव्ह म्हणजे मिळणे म्हणजे गॉट आपण म्हणू शकतो. फॉर्मर म्हणजे त्या काळातला म्हणजे प्रिव्हियस आणि डायटी म्हणजे बाबा गॉड. अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येऊ शकतात. तर एकदम सोपा आहे मित्रांनो हा प्रश्न जास्त काही अवघड नाहीये. त्यानंतर A4 जो प्रश्न असतो तो A4 प्रश्न आपल्याला पूर्णपणे ग्रामरवरती आधारित असतो, व्याकरणावरती. आता इथं जर आपण बघितलं तर इथं काय आहे, की ही मेड हिज डेब्यूट मेक सिंपल फ्युचर टेन्स. आपल्याला सिंपल फ्युचर टेन्समध्ये लिहायचं आहे, की बाबा ही मेड हिज डेब्यूट. सिंपल फ्युचर टेन्सचं रचनासूत्र येस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. म्हणजे मला पहिला येस लिहायचा आहे. या ठिकाणी येस म्हणजे कर्ता कोण आहे बाबा? ही आहे. ही कर्ता आहे. त्याच्यानंतर मला विल लिहायचं आहे. विल नंतर V1 क्रियापदाचं पहिलं रूप. इथं काय बाबा मेडचं पहिलं रूप मेक, मेक आणि त्याच्यानंतर हिज डेब्यूट पुढचा भाग जसा आहे तसा हिज डेब्यूट. संपला विषय. अशा प्रकारे लिहू शकतो. यानंतर ही रिसीव्ड द अर्जुना अवॉर्ड. चूज करेक्ट क्वेशन टॅग. आता याच्यातला करेक्ट क्वेशन टॅग लिहिण्यासाठी इथं सहाय्यकारी क्रियापद नाहीये. हेल्पिंग वर्ब माझ्याकडे नाहीये. हेल्पिंग वर्ब नाहीये मग याचा अर्थ मी बघा रिसीव्ड ईडी लागलाय. इथं ईडी लागणे म्हणजे डिडचा वापर करायचा. डिडंट ही आला पाहिजे. डिडंट ही कुठे बाबा इथं बी या ठिकाणी आहे. डिडंट ही. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सोपा आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे आपल्याकडं, की बाबा डू यू लाइक प्ले गेम्स? व्हाय? येस, आय लाइक टू प्ले गेम. बघा पहिलं वाक्य इथं जर तुम्हाला येस नो टाइप जर क्वेशन आला, डू यू लाइक प्ले गेम? डू यू लाइक रीड बुक? डू यू लाइक वॉच बुक्स? डू यू लाइक रीड बुक? अशा प्रकारचा जर प्रश्न आला किंवा डू यू लाइक वॉच मूव्हीज? तुम्हाला जर मूव्ही बघायला आवडत असेल, तर बाबा असेल तर मग का? तर ते उत्तर लिहिताना पहिलं एक वाक्य येस, आय लाइक टू प्ले गेम्स, आय लाइक टू रीड बुक, आय लाइक टू अशा प्रकारे जे काही असेल ते आय लाइक टू त्याच्यापुढे लिहून टाकायचं बाबा प्ले प्ले गेम्स. हे लिहिलं की 1 मार्क मिळाला. दुसऱ्या मार्कासाठी तुम्हाला बाबा का आवडतं? कारण खेळल्यामुळं आपल्याला या ठिकाणी आपले खेळल्यामुळं थोडंसं आपलं मन प्रसन्न होतं. त्याचबरोबर आपला शारीरिक व्यायाम होतो. आपलं शरीर सुदृढ राहतं. ते तुम्ही लिहू शकता, की बाबा बिकॉज दे कीप मी हेल्दी अँड ॲक्टिव्ह. कारण गेम्स मला हेल्दी आणि ॲक्टिव्ह ठेवतात. गेम अल्सो मेक मी हॅपी अँड टीच मी टीमवर्क अँड डिसिप्लिन. या सगळ्या गोष्टी मला कशामुळे मिळतात? खेळामुळं. त्यामुळे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकताय. आता मला समरी लिहायची आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे आपला समरी रायटिंग. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे समरी रायटिंग. आता ही समरी रायटिंगमध्ये काय माहिती आहे का, की हा जो तुम्हाला पॅसेज दिलेला असतो, त्या पॅसेजचीच तुम्हाला समरी रायटिंग लिहायची असते. आणि ती समरी रायटिंग जी आहे ती लिहत असताना मित्रांनो जसंच्या तसं ओळी लिहू नका. तुम्हाला मी काय आयडिया सांगतो समरी रायटिंग लिहत असताना. बघा, समरी रायटिंग जर तुम्हाला लिहायची असेल, तर या पॅसेजमध्ये बघा लक्षात घ्या. इथं 2-3 वाक्य एकत्र करून एक वाक्य तयार करा. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न करा. जसं की इथं दिलंय सचिन रमेश तेंडुलकर हू वॉज बर्न ऑन 24th एप्रिल 1993 इन मुंबई. मग इथं लिहायचं बाबा मुंबई नका लिहू. सचिन रमेश तेंडुलकर हू वॉज बर्न ऑन 24th एप्रिल 1993 इन मुंबई काढा. ओके. इन द फॉर्मर इंडियन क्रिकेटर फॉर्मर कॅप्टन ऑफ द इंडियन नॅशनल टीम. ते हे वाटलंच तर काही गोष्टी गाळल्या तरी चालतील. ही रिगार्डेड ॲज अ वन ऑफ द ग्रेट बॅट्समन ऑफ ऑल टाईम, ऑफ्टेन रिफर्ड ॲज गॉड ऑफ क्रिकेट. ही इज नो ॲज गॉड ऑफ क्रिकेट असं तुम्ही लिहू शकता. ही इज नो ॲज गॉड ऑफ क्रिकेट. ही मेक्स ही मेक सॉरी ही मेड हिज डेब्यूट ऑन 15th नोव्हेंबर अगेन्स्ट पाकिस्तान. किंवा बघा
असं लिहा, ही मेड हिज डेब्यूट अगेन्स्ट पाकिस्तान असं लिहा, अगेन्स्ट पाकिस्तान. ही मेड हिज डेब्यूट्स अगेन्स्ट पाकिस्तान ऑन 15 नोव्हेंबर 1989. म्हणजे इकडचा तिकडं, तिकडचा इकडं असं या ठिकाणी करा, की बाबा ही मेड हिज डेब्यूट वर्सेस पाकिस्तान बरं अगेन्स्ट पाकिस्तान ऑन 15 नोव्हेंबर 1989 असं लिहिलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर कराची वगैरे नका लिहू. ही इज ओन्ली प्लेयर टू हॅव स्कोर्ड 100 इंटरनॅशनल किंवा मग इथं लिहू शकता ही स्कोर्ड 100 इंटरनॅशनल सेंचुरी ॲज वेल ॲज अबाउट 30 ॲज वेल ॲज बघा तिथे 2 गोष्टी आहेत. मग तुम्ही नॉट ओन्ली बट अल्सोचा पण वापर करा. मग असं लिहा, ही इज ओन्ली वन प्लेयर टू हॅव नॉट ओन्ली टू हॅव स्कोर्ड नॉट सॉरी टू हॅव मग असं ॲज वेल ॲजचा वापर करा. ही ही स्कोर्ड किंवा असंच लिहा फक्त. ही इज द ओन्ली वन किंवा एवढं नका लिहू. वाटलंच तर लिहा. ही स्कोर्ड 100 international centuries as well as complete 330,000 रन as well as complete 30,000 रन. अशा प्रकारे तुम्ही as well asचा किंवा not only but also चा वापर केला तरी चालेल, की बाबा ही not only he scored not only 100 international century but also completed 3,000 रन्स इन इंटरनॅशनल क्रिकेट असं लिहिलं तरी चालू शकतं. मग आता त्याच्यानंतर ही he received many awards. He received many awards as he received many awards. त्यांना बरेचसे अवॉर्ड्स मिळाले and also he awarded he awarded the भारतरत्न अवॉर्ड असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये इथे लिहायचा प्रयत्न करायचा आहे. 2-3 वाक्यांना एकत्र करून आपण लिहायचा प्रयत्न करू. जसं की इथं मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, बनवण्याचा प्रयत्न केला ते आपण बघूयात, की सचिन तेंडुलकर आणि हां, दुसरी गोष्ट टायटल द्यायला विसरू नका मित्रांनो. टायटल दिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. सचिन तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट टायटल लिहून घ्या. ओके. आता इथं काय केलंय? सचिन रमेश तेंडुलकर वॉज बॉर्न ऑन 24th एप्रिल 1973 इन मुंबई. ही इज फॉर्मर इंटरनॅशनल क्रिकेटर अँड वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन ऑल टाईम. ही इज प्रॉपरली ही इज पॉप्युलरली नो ॲज द गॉड ऑफ क्रिकेट. झालं. त्याच्यानंतर ही मेड हिज डेब्यूट इन 1989 अगेन्स्ट पाकिस्तान ॲट द एज ऑफ 16. ही इज द ओन्ली he is the only player to score 100 international century and more than 30,000 international runs किंवा as well as more than 30,000 international run. त्याच्यानंतर he received many award including the Bharat Ratna. He received many award including the Bharat Ratna. Sachin Tendulkar is an inspirational to million of the people. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येऊ शकतं, ही समरी रायटिंग करता येऊ शकते. तर लक्षात घ्या मित्रांनो, समरी रायटिंग करताना तुम्हाला पूर्ण पॅसेज नीट समजून घ्यायचा आहे. पहिलं टायटल लिहायचं आहे आणि पॅसेज मधल्या 2-3 ओळींना एकत्र करून एक सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करायचा आहे. अशी 7, 8, 10 सेंटेन्स जर का तुम्ही बनवली, तर तुमचं काम झालं. 2 पॅराग्राफमध्ये समरी लिहायचा प्रयत्न करा. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आपला WhatsAppचा चॅनल आहे त्याला फॉलो करा. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जेणेकरून मी ज्या व्हिडिओ अपलोड करतो त्याच्या लिंक मी WhatsAppच्या आपल्या चॅनलवरती अपडेट करत असतो. कारण खूप इम्पोर्टंट चॅनल आहे. त्याच्यावरती सगळ्या इम्पोर्टंट एज्युकेशनल लिंक तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.